हॅलो एव्हरीवन, माझं नाव अंकिता. मी आता बेरीनमध्ये आहे आणि आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर मी माझा शॉर्ट व्हिडिओ आणि ब्लॉग स्टार्ट करत आहे. आज अक्षय तृतीयाच्या दिवशी माझ्या लहान मुलाचा 6वा बड्डे आहे. तर त्या 6व्या बड्डेचं प्रिपरेशन मी आज करणार आहे आणि मी काय प्रिपरेशन करत आहे हे सगळं तुम्हाला आता दाखवते. हे प्रिपरेशन केलेलं आहे तुम्हाला दाखवते. मी बलून फुगवून ठेवलेले आहे आणि हॅपी बर्थडेचं हे टॅग होतं, हे ॲक्च्युली मी आणलं तर ते चिटकून गेलं होतं आणि त्याची रिबीन ॲक्च्युली तुटली. आता मी बघते ते लावायसाठी काय मला भेटेल आणि मी ते विचार करते की या वॉलवर मी लावेल आणि इकडून या साईडने हॅपी बर्थडे आणि इकडे बलून्स लावेल. आणि मी जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. मी बनवलेलं आहे पुऱ्या, पुलाव, ही भाजी, तुरीची उसळ, माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडतात, आणि गुलाबजामुन. अर्जुनला खूप आवडतात म्हणून मी आज गुलाबजाम बनवले आहे, सलाद, आंब्याचा रस. आणि संध्याकाळी मी वडापाव बनवणार आहे. तर माझ्या पप्पाची फरमाईश होती की वडापाव बनवायसाठी, तर हे मी पाव आणून ठेवलेले होते, आलू बॉईल करून ठेवलेलं आहे, मटर काढून ठेवलेले आहे. आणि बस हे माझं प्रिपरेशन झालं की मग मी वडापाव बनवेल आणि अर्जुनचे पप्पा ऑफिसमधून आला आम्ही केक कटिंग करू आणि फॅमिलीला माझ्या सगळ्यांना व्हिडिओ कॉल करू आणि सेलिब्रेट करू. इथे अर्णवचे पप्पा ऑफिसमधून आले होते आणि आम्ही बलून डेकोरेशनच्या प्रिपरेशनला लागलो आणि फटाफट आम्ही डेकोरेशन केलं. हे आम्ही बलून्स लावलेले आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अर्जुन, हॅपी बर्थडे टू यू. तर अशा प्रकारे आम्ही अर्जुनचा 6वा बर्थडे सेलिब्रेट केला आणि हे काहीच फोटोज आहे त्याच्या बर्थडेचे आमच्या मेमरीजसाठी. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.